भटकती आत्मा भाजपला सत्तेबाहेर काढल्याशिवाय राहणार नाही। बीकेसीच्या सभेत शरद पवारांचं मोदींना प्रत्युत्तर। विकसित भारत करूनच देश जनतेकडे सोपवणार। 2047 पर्यंत विकसित देशाचं मोदींनी दाखवलं स्वप्न। 5व्या टप्प्यासाठीचा प्रचार तोफा थंडवणार। 13 मतदारसंघात शेवटच्या तासात प्रचाराचा झंझावात। भावेश भेंडेच्या इगो कंपनीचे दादरमध्ये आणखीन 8 बेकायदा होर्डिंग तर महानगरपालिकेकडून होर्डिंग हटवण्याची नोटीस। अविनाश भोसलेंचा मुक्काम जेलमध्येच। आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणी सुनावणी प्रलंबित। राज्यातील धरणातून दरवर्षी 165 टीएमसी पाण्याचं बाष्पीभवन तर देशातील सर्वात जास्त बाष्पीभवनाचा वेग महाराष्ट्रात। मुंबईला 3 वर्ष पुरेल एवढ्या पाण्याच्या होणाऱ्या वाफेनं जलतज्ञांना चिंता। पुणे मुंबई महामार्ग तांत्रिक कामांसाठी शनिवार आणि रविवार 1.5 तासांसाठी बंद राहणार। ब्लॉकच्या दरम्यान वाहतूक जुन्या मार्गाने वळवणार। मराठीला अभिजात दर्जा, सैन्य घुसून ओबीसींसारख्यांचे अड्डे उद्ध्वस्त करा। राज ठाकरेंच्या मोदींकडे बेधडक मागण्या। गांधी कुटुंब नसतं तर देश 5 दशकं पुढे असता। काँग्रेसनं देशाचं 5 दशकं नुकसान केलं। मोदींचा काँग्रेसवर पुन्हा एकदा हल्लाबोल। तुम्ही संपत्तीचे वारसदार, आम्ही विचारांचे वारसदार। मतांसाठी लाचारी सुरू। एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। 4 जून नंतर मोदी पंतप्रधान राहणार नाहीत। हुकुमशहाला गाडून टाका, उद्धव ठाकरेंचं मुंबईकरांना आवाहन। गल्लोगल्ली फिरतायत, आम्ही तुम्हाला रस्त्यावर आणलंय। मोठा भाई छोटा भाई कुठलाच भाई राहणार नाही। संजय राऊतांचा अमित शहा आणि मोदींवर पुन्हा हल्लाबोल। ठाकरेंनी हिंदू शब्द बोलणं सोडलं। देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।